आपल्याला जर आठवत असेल तर आपण आपण काही दिवसापूर्वी बायबल स्टडी मेथड्स, जे पवित्र शास्त्राचे अर्थविवरणाचे नियम हम्म. बघितलेले होते आणि उलगडात्मक उपदेश. तर त्याची एक क्विक उजळणी आपण करूया. पवित्र शास्त्राचे अर्थविवरणाचे नियम यामध्ये आपण बघितलेलं होतं की पवित्र शास्त्र सगळ्यात पहिले त्याचं जी एक फ्रेम आहे, फ्रेमवर्क, ते समजणं आपल्याला गरजेचं आहे की पवित्र शास्त्र जे आहे स्टोरी ऑफ रिडेम्पशन म्हणजे मुक्तीची कहाणी आहे. आणि म्हणून अर्थविवरणाचे नियम जे आहेत ते सुवार्ता केंद्रित असायला पाहिजेत. हे आपण ह्या ठिकाणी बघितलेलं होतं. त्यानंतर hermeneutic is redemptive historic. Christ is the main principle of the biblical hermeneutics. आणि आपण पुस्तकातून प्रत्येक संदर्भातून ख्रिस्ताच्या सुवार्तेचे सत्य आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो लोकांना दाखवावा, हा मूळ उद्देश आहे बायबल स्टडी मेथड्सचा. त्याच्यानंतर बायबल स्टडी मेथड जे आहे का बरं इतके महत्वाचे आहे, तर इथे आपण बघितलेलं होतं शॉर्ट मध्ये. काय गरज आहे, कारण की आम्ही वचनाचा गैरवापर लावू शकतो आणि तसं होतं. आम्ही बऱ्याचदा बायबल वाचतो, आम्हाला ते कळत नाही आणि आपण टाइम गॅप पाहत नाही. ते त्या इस्रायल राष्ट्रामध्ये लिहिलेलं आहे, विविध संस्कृतीमध्ये लिहिलेलं आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहत नाही आपण, भौगोलिक पार्श्वभूमी आपण पाहत नाही आणि आपण आपल्याला वाटतं तसं जे आहे अर्थ लावतो. त्याच्यानंतर जग वचनाचा गैरअर्थ लावते. त्याच्यानंतर आपण पाहिलं की सैतान वचनाचा गैरअर्थ लावतो आणि म्हणून देवाच्या वचनाचा व्यवस्थित रीतीने बायबल प्रमाणेच बायबलनेच अर्थ लावणं अत्यंत महत्वाचं असतं, हे आपण पाहिलेलं होतं. आणि सगळ्यात पहिलं ज्यांनी वचनाचा गैरअर्थ लावला ते म्हणजे हवा आणि सैतान. आणि उत्पत्ती अध्याय 3 वचन 1 ते 3 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की सैतान आणि हवाबाई त्या दोघांनी सुद्धा वचनाचा गैरअर्थ लावलेला आहे. वचनाचा अर्थ लावण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या, एस्टॅब्लिश रूल्स जे आहेत ते दिलेले आहेत. त्याच्यामधील एक आहे मजकुराचे निरीक्षण करा. हा एक नियम आहे. निरीक्षण करत असताना कोणकोणत्या गोष्टीकडे पाहणं गरजेचं आहे ते आपण बघितलेलं होतं. निरीक्षण केल्यानंतर वचनाचा अर्थ लावा आणि मग लागूकरण करा. ह्या 3 पायऱ्या आपण बघितलेल्या आहेत. परिच्छेदाचं निरीक्षण करा, वचनाचा अर्थ लावा आणि मग वचन लागू करा. पहिली पायरी जर चुकीची गेली तर दुसरी पायरी चूक होईल आणि तिसरी पायरी चूक होईल. चुकीचं निरीक्षण केलं, अर्थ चुकीचा लावू आणि लागूकरण जे आहे ते चुकीचं होईल, हे आपण पाहिलेलं होतं. त्यानंतर आपण बेरिया इथलच्या लोकांचं उदाहरण बघितलेलं होतं की ते लोक उदार मनाचे, मोठ्या मनाचे होते. इथे सांगितलेलं आहे की वचनाचा ते स्वीकार करत होते आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय, याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करत होते. आज आपण आणखीन काही नियम जे आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हे सर्व मागील मला असं वाटतं 3 क्लासेस मध्ये कव्हर झालेलं आहे. तर पुढे आपण जाणार आहोत लिटररी फीचर कडं. साहित्यिक रूप, बायबलचं साहित्यिक रूप जे आहे ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. 66 पुस्तकं जे आहे ते कशा रीतीने विभागलेले आहे. 66 पुस्तकाचं
साहित्यिक रूप जे आहे ते आपल्याला ठाऊक असणं गरजेचं आहे. बायबलमध्ये प्रवचन आहे, उपदेश आहे, पवित्र शास्त्रामध्ये काव्य आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये दाखले आहेत, पवित्र शास्त्रामध्ये बोधपर उपदेश आहेत, भविष्यात्मक लिखाण आहेत आणि साहित्यिक रूप ज्यावेळेस आपल्याला समजतं तर अर्थविवरण करण्यास ते आपल्याला मदतगार ठरतं. कारण की दाखले, काव्य, कथन, उपदेश, भविष्यात्मक लिखाण यांचे विविध पैलू आहेत. काव्य इयोब ते गीतरत्न हे काव्य आहे बायबल मधलं, आणि काव्यामध्ये फिगर्स ऑफ स्पीच असतं, त्याच्यामध्ये प्रतिकात्मक भाषा असते. काव्यामध्ये अलंकारिक भाषेचा वापर केला जातो आणि ते समजणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर आपण आहे ना, बऱ्याचदा पेचात पडतो की कसं काय झाड टाळ्या वाजवतील आणि त्या ठिकाणी लेखक म्हणतो की यांची जीभ स्वर्गापर्यंत पोहोचलेली आहे. माझा अंतरुण अश्रूने भरून गेले आहे आणि त्याच्यामध्ये मी पोहत आहे अश्रूमध्ये. तर त्याच्यामध्ये हायपरबोली आहे, त्याच्यामध्ये सिमिली आहे, मेटाफोरिक लँग्वेज आहे. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि ते जर समजलं नाही तर आपण चुकीचा अर्थ लावू आणि चुकीचं लागूकरण करू. भविष्यात्मक लिखाणामध्ये सांकेतिक भाषा आहे, प्रतिकात्मक सांकेतिक भाषा आहे, सिम्बॉलिक लँग्वेज, आणि ती जर समजली नाही तर पुन्हा आपण चुकीचा उपदेश देऊ, चुकीचं शिक्षण देऊ आणि चुकीचं लागूकरण होईल. भविष्यात्मक लिखाण म्हणजे संदेष्टांचे पुस्तकं, त्याच प्रकारे नवीन करारामधील प्रगटीकरणाचं पुस्तक. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये सिम्बॉलिक लँग्वेज आहे, प्रतिकात्मक सांकेतिक भाषा वापरलेली आहे. श्वापदाला शिंगे आहेत, शिंगाला डोळे आहेत, अशा प्रकारची भाषा वापरलेली आहे. आणि सांकेतिक भाषा आहे. श्वापद एका व्यक्तीला वापरलेला आहे, ख्रिस्त विरोधी, जो खुंखार, दुष्ट, ख्रिस्त आणि देव विरोधी आहे. देवाच्या लोकांचा तो विरोध करणारा आहे, म्हणून त्याला श्वापद वापरलेला आहे. शिंगे दाखवलेले आहे. शिंग सामर्थ्याचं प्रतीक आहे. शिंगे बरेचदा राष्ट्राचं प्रतीक आहे. बायबलमध्ये पाणी किंवा समुद्र, जलप्रवाह हे लोकांसाठी वापरलेला, कधी कधी लोकांसाठी वापरलेला हा शब्द आहे. श्वापद समुद्रामधून येतो, याचा अर्थ काय आहे ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. ते खरोखरचं श्वापद नाही. आणि बरेचसे लेखक किंवा बरेचसे उपदेशक मग काय करतात, जे सांकेतिक आहे, सिम्बॉलिक आहे, त्याला लिटरली करतात, त्याला शब्दशः घेतात, आणि जे शब्दशः आहे त्याला ते सिम्बॉलिक करतात. आणि अशा प्रकारच्या चुका बऱ्याचदा होऊ शकतात जर आपल्याला साहित्यिक रूप माहित नसेल तर. आता कथन, नॅरेटिव्ह जे आहेत बायबल मधले, नॅरेटिव्ह म्हणजे शमूएलाचं पुस्तक, इतिहास, त्याच्यानंतर राजे आणि उत्पत्ती, निर्गम, हे जे आहे नॅरेटिव्ह आहे, कथन केलेलं आहे. आणि ते हाताळताना आपल्याला काळजी घ्यायची असते, आणि ती म्हणजे त्याच्यामधून मंडळीचे सिद्धांत काढत असताना आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, नॅरेटिव्ह मधून
दावीद आणि गोलियाताच्या गोष्टीमधून आम्ही शिक्षण देत असताना त्याच्यातून आपण सिद्धांत काढत नाही. वी डोंट ड्रॉ द डॉक्ट्रिन्स आउट ऑफ डेव्हिड अँड गोलियाथ स्टोरी, कारण की ते कथनक आहे आणि मंडळीसाठी दिलेले जे सिद्धांत आहेत ते आपल्याला पत्रांमध्ये दिलेले आहेत. तर जे नॅरेटिव्ह आहे, जे कथन आहे, त्या कथनामधून आपण मंडळीचे सिद्धांत काढत नाही किंवा लागूकरण करत नाही. दावीद आणि गोलियाताच्या गोष्टीमधून आपण हे शिकवत नाही की गोलियात तुमचा शत्रू आहे आणि दाविदाने कशा रीतीने शत्रूला ठार केलेला आहे, आणि मग त्याच्यामधून आम्ही असा बोध देऊ शकत नाही की जर तुमचे भांडणं झाले, तुमच्या शेजारच्यांसोबत भांडणं झाले, तर तुम्ही पाच गोटे घ्या गुळगुळीत, आणि जर त्यांनी तुम्हाला विरोध केला, प्रार्थनेला विरोध केला, तर एक दगड मारा दाविदासारखं. अशा रीतीचं शिक्षण त्या कथनकामधून आपण काढत नाही. नॅरेटिव्ह मधून डॉक्टरिन्स निघत नाहीत मंडळीचे, आणि म्हणून आपल्याला अत्यंत सतर्क आणि काळजीपूर्वक जे आहे अभ्यास करणं गरजेचं आहे. मंडळीचा छळ करणाऱ्या लोकांना तुम्ही दगड मारा, किंवा तुमचा शेजारी तुम्हाला त्रास देत आहे तर दाविदासारखं गोफन घ्या आणि त्याला एक दगड मारा, अशा प्रकारचा अर्थ किंवा अशा प्रकारचं लागूकरण आपण त्या कथनकामधून लावत नाही, कारण की ते नॅरेटिव्ह आहे, वन टाइम हिस्टॉरिकल इव्हेंट आहेत, पर्टिक्युलर आहेत, आणि त्याचं ते मंडळीला आज जे आहे त्याच्यामधून मंडळीसाठी सिद्धांत निघत नाहीत. तर हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. काव्याबद्दल आपण पाहिलेलं होतं की अलंकारिक भाषा आहे, ते समजलं नाही तर बरेचसे लोक चुकीचा उपदेश देतील, चुकीचं लागूकरण करतील. दाखले पण त्याच प्रकारचे आहे. दाखले म्हणजे भौतिक गोष्टीचा वापर करून स्वर्गीय सत्य येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. स्वर्गीय आणि आत्मिक सत्य जे आहे प्रभूंनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये एक महत्वाचा विषय असतो दाखल्यामध्ये, आणि ते दाखल्यांचा सुद्धा अभ्यास करत असताना आपल्याला व्यवस्थित रीतीने जे आहे अभ्यास करून, निरीक्षण करून, काळजीपूर्वक अर्थ लावून लागूकरण करणं गरजेचं असतं. तर साहित्यिक रूप बायबलचं समजणं गरजेचं आहे. बायबलमध्ये उपदेश आहे. उपदेश कुठे आहे तर डोंगरावरचा उपदेश, मत्तई 5, 6 आणि 7 उपदेश आहे येशू ख्रिस्ताचा, डोंगरावरील उपदेश. त्याच्यानंतर जैतून डोंगरावरील उपदेश मत्तई 24. तर हे डिस्कोर्सेस, हे सर्मन्स किंवा डिस्कोर्सेस, उपदेश याला आपण म्हणू शकतो. कथन, उत्पत्ती, निर्गम, त्याच्यानंतर शमूएलाचं पुस्तक हे कथन झालं. इयोब ते गीतरत्न काव्य आहे. दाखले आपल्याला लूक आणि मत्तई ह्या पुस्तकांमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर बोधपर व भविष्यात्मक लिखाण आपल्याला बायबलमध्ये आढळतं. त्याच्यानंतर आपण पुढे जात आहोत, उलगड्याची तयारी, आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की देवाच्या वचनाचा अचूक अर्थ लावणे, अचूक अर्थबोध होण्याचा पाया निरीक्षण होय. निरीक्षण जर आपलं चांगलं झालं परिच्छेदाचं, तरच आम्ही व्यवस्थित अर्थ लावू शकतो. निरीक्षण चुकलं तर अर्थबोध चुकेल. आणि म्हणून ह्या ठिकाणी पहिली बाब आपल्या समोर ठेवलेली आहे, आणि ती म्हणजे तुमचा परिच्छेद ज्यात आहे ते बायबल मधील पुस्तक वाचा. फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला दिलेलं आहे की आम्ही रोमकरास पत्रामधून उपदेश करणार आहोत, किंवा रोमकरास पत्रावर आम्ही बायबल स्टडी घेणार आहोत. तर पुस्तकाचा विषय काय आहे हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि पुस्तकाचा विषय आहे की नीतिमत्व, देवाचे नीतिमत्व,
ह्या पुस्तकाचा मुख्य विषय आहे, द मेन सब्जेक्ट ऑफ द बुक. आणि मग महत्वाचा विषय आम्हाला कळाला तर मग आम्हाला पुस्तकाचे परिच्छेद जे आहे ते चांगल्या प्रकारे समजू शकतात. पुस्तकाची पार्श्वभूमी काय आहे ती जाणून घ्या. पुस्तकाची पार्श्वभूमी जाणून घ्या, पुस्तकाचा मूळ विषय काय आहे तो जाणून घ्या. आता रोमकरास पत्राचा मुख्य विषय आहे नीतिमत्व. आणि मग अशा रीतीने त्या पुस्तकाची पुस्तकाची रूपरेषा इथे दिलेली आहे. नीतिमत्वाचे सादरीकरण अध्याय 1 ते 8 मध्ये नीतिमत्वाचे सादरीकरण करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आपण पाहतो 9 ते 11 मध्ये नीतिमत्वाचे समर्थन करण्यात आलेलं आहे. आणि अध्याय 12 ते अध्याय 16 नीतिमत्वाचे प्रात्यक्षिक. तर रोमकरास पत्राचा विषय देवाचे नीतिमत्व किंवा नीतिमत्व आहे आणि अशा रीतीने पुस्तकाची रूपरेषा आहे. हे समजल्यानंतर पुढे आपण इथे आपण बघितलं की बायबलचा अर्थ ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस पुस्तकाचा विषय जाणून घ्या, परिच्छेदाचा विषय जाणून घ्या. फॉर एक्झाम्पल तुम्ही रोमकरास पत्र अध्याय 1 18 ते 32 वर बायबल स्टडी घेताय किंवा उपदेश तयार करणार आहात, बोध देणार आहात, तर त्या परिच्छेदाचा विषय काय आहे रोमकरास पत्र 1 18 ते 32 ते आपण जाणून घेऊ. पण त्याआधी मार्टिन लुथर यांची पद्धत, बायबल अभ्यासाची पद्धत काय होती ते आपण पाहूया. ते म्हणतात की प्रथम मी संपूर्ण झाड हलवतो, म्हणजे संपूर्ण पुस्तकाचा विषय शोधतो, मग एक एक फांदी आणि डहाळे हलवतो, नंतर एकेका फांदीखाली काही आहे का ते शोधतो. याचा अर्थ पुस्तकाचा विषय काय आहे, परिच्छेद, वेगवेगळे अध्याय आपण अभ्यासतो, परिच्छेद आपण शिकतो आणि आपण पुस्तकाचा आणि परिच्छेदाचा विषय काय आहे ते आपण जाणून घेतो. आणि सुंदरसं उदाहरण इथं मार्टिन लुथर यांनी दिलेलं आहे. आता उदाहरणार्थ रोमकरास पत्र 1 आणि अध्याय 1 18 ते 32 जर आम्ही वाचलं तर त्याचा काय 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 मुख्य विषय आहे अध्याय 1 18 ते 32 मध्ये. आणि मुख्य विषय आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. मुख्य विषय काय आहे, देवाचा क्रोध. देवाचा क्रोध हा मुख्य विषय आहे. आणि मग आम्ही ज्यावेळेस ते वचन वारंवार वाचतो, तो परिच्छेद वारंवार आम्ही वाचतो, तर अशा रीतीची रूपरेषा आपण काढू शकतो परिच्छेदामधून. विषय आहे देवाचा क्रोध. पहिला मुद्दा आहे देवाच्या क्रोधाची व्याख्या 18 अ आणि ब मधून. 18 क ते 23 देवाच्या क्रोधाला पात्र, देवाच्या क्रोधाला पात्र असलेले लोक. आणि वचन 24 ते 32 मग देवाचा क्रोध प्रदर्शित झाला आहे. तर 3 मुद्दे आपण परिच्छेदामधून काढलेले आहे. दिस इज जस्ट एक्झाम्पल, हे उदाहरण दिलेलं आहे. आम्ही रोमकरास पत्र अध्याय 1 18 आणि 32 वाचलं, वारंवार वाचलं, काळजीपूर्वक वाचलं, प्रार्थनापूर्वक वाचलं, निरीक्षण केलं. आम्हाला कळालं की द सेंट्रल थीम, मुख्य विषय देवाचा क्रोध आहे. आणि मग आम्ही त्या उपदेशाला टायटल दिलं, शीर्षक दिलेलं आहे देवाचा क्रोध. आणि मग आम्ही अशा रीतीने तो परिच्छेद जो आहे तो विभागला. देवाच्या क्रोधाची व्याख्या, देवाच्या क्रोधाला पात्र आणि देवाचा क्रोध प्रदर्शित. आणि हे तिन्ही मुद्दे आम्ही परिच्छेदामधून घेतले, बाहेरनं घेतले नाही. आणि तिन्ही मुद्द्याला आपण बायबलचा सपोर्ट दिलेला आहे. श्रोत्यांना, मंडळीला हे आपण दाखवतो की हे शास्त्रातून आलेलं आहे, हे मनगढंत, काल्पनिक किंवा माझ्या स्वतःचं नाही. त्यानंतर आपण ह्या ठिकाणी पाहतो की अर्थबोध. बायबलचा अर्थ लावताना नैमिक ऐतिहासिक संदर्भ पहा.
ऐतिहासिक संदर्भ माहित असणं गरजेचं आहे. आणि ऐतिहासिक संदर्भ जे आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात? त्याच्यामध्ये भाषा येते. ऐतिहासिक संदर्भ, बायबलचा संदर्भ जो आहे, बायबलचा अर्थ ऐतिहासिक संदर्भामध्ये लावणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ऐतिहासिक संदर्भामध्ये आम्ही पहिली बाब शिकत आहोत आणि ती म्हणजे कोणती? भाषा. भाषेचा अंतर आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. देर इज अ लँग्वेज गॅप. का बरं लँग्वेज गॅप आहे? कारण की आपण इथं पुणे, औरंगाबाद इकडे महाराष्ट्रामध्ये आहो आणि ज्या कॉन्टेक्स्ट मध्ये, ज्या लँग्वेज मध्ये, ज्या भाषेमध्ये बायबल लिहिलेलं आहे ते आपल्यापेक्षा निराळं आहे. हिब्रू, अरेमिक आणि ग्रीक. हिब्रू, अरेमिक आणि ग्रीक भाषेमध्ये पवित्र शास्त्र लिहिलेलं आहे आणि बायबलचं भाषांतर करणाऱ्यांनी योग्य आणि बऱ्याच वेळेस त्यांनी योग्य आणि अचूक शब्द वापरले नाही आणि त्यामुळं बऱ्याचदा आम्ही बायबल वाचल्यानंतर काही गोष्टी आम्हाला कळत नाहीत आणि त्यामुळं बऱ्याचदा आम्हाला वाइन्स एक्सपॉजिटरी डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेंट वर्ड्स, स्ट्रॉंग्स एक्झॉस्टिव्ह कॉन्कॉर्डन्स अशा प्रकारचे जे पुस्तक लिहिण्यात आलेले आहे, ज्याच्यामधून आम्हाला बायबलचे जे शब्द आहेत, ग्रीक, त्याच्यानंतर हिब्रू, त्याचं आकलन होतं, समजतं आणि हे आपल्याला कळणं गरजेचं आहे की देर इज अ लँग्वेज गॅप. आम्ही इथं पुण्यामध्ये बसून पुणेरी पगडी घालून बायबलचा अर्थ पुणेरी डोक्याने नाही लावू शकणार. वी हॅव टू ट्रॅव्हल बॅक. वी हॅव टू ट्रॅव्हल इन द बायबल. आम्हाला बायबल मध्ये प्रवास करून जावं लागणार आहे आणि तरच आम्ही योग्य रीतीने बायबलचा अर्थ लावू शकतो. आणि बऱ्याच वेळेस हा जो टाइम गॅप, लँग्वेज गॅप समजत नाही आणि त्यामुळं आम्ही परिच्छेद वाचतो, आम्हाला एक तर ते कळत नाही आणि कळालं नाही तर आम्ही आमच्या मनाने आम्हाला जसं वाटतं तसं काय करू, आपण अर्थ लावू आणि त्याचं लागूकरण करू. तर बायबल हे 3 भाषेमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याचं सर्वसाधारण नियम किंवा सर्वसाधारण रीतीने आपल्याला त्याची माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की बायबल एका वेगळ्या संस्कृतीमध्ये लिहिण्यात आलेलं आहे. आपल्या इंडियन कल्चरमध्ये किंवा महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये बायबल लिहिलेलं नाही. इब्री, मिस्री, बाबिलोनी, पर्शिया, रोमी, ग्रीक ह्या संप्रदायामध्ये बायबल जे आहे लिहिलेलं आहे. तर त्या ठिकाणी सांस्कृतिक अंतर सुद्धा आहे. आम्ही ज्यावेळेस बायबल वाचतो त्याच्यातील बऱ्याच गोष्टी आम्हाला कळत नाहीत आणि त्याचं कारण हे आहे की आमच्या संदर्भामध्ये, आमच्या संस्कृतीमध्ये हे शास्त्र लिहिलेलं नाहीये आणि त्यामुळं आम्हाला तिथलचं कल्चर, इब्री, मिस्री, बाबिलोनी, पर्शिया, रोमी, ग्रीक हे कल्चर जे आहे ते समजणं गरजेचं आहे. पौल ज्यावेळेस दत्तकपणाबद्दल बोलतो तर तो रोमी आणि ग्रीक कल्चरनुसार दत्तकपणाबद्दल बोलत आहे की देवाने आम्हाला विनामूल्य त्याच्या कृपेने दत्तक घेतलं. पण आपण आपल्याला ज्यावेळेस ते दत्तक पण रोमी आणि ग्रीक कल्चरमध्ये कसं होतं ते ज्यावेळेस आपल्याला कळतं त्यावेळेस दत्तक घेण्याच्या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवरून रोमकरास पत्रातील 8व्या अध्यायातील देव आपल्याला दत्तक घेतो ही शिकवण आपल्याला कळेल.
रोमी जगताचे ज्ञान नसेल तर पौलाच्या शिकवणीतील समृद्धी आपल्याला आपल्या हातून निसटून जाईल. जर रोमी जगाचे किंवा ग्रीक जगाचे ज्ञान नसेल तर ती सदनता किंवा दत्तकपणाची समृद्धी आपल्या हातून निसटून जाऊ शकते. त्याच प्रकारे मार्क अध्याय 11 आणि वचन 23, डोंगर ढळणार असा वाक्यप्रचार आहे आणि तुमच्या प्रार्थनेने किंवा विश्वासाने डोंगर ढळणार असा वाक्यप्रचार आहे. आणि तो वाक्यप्रचार आहे, मन आहे, हे जर समजलं नाही तर यहुदी लोकांची मन होती ती डोंगर ढळणार. ते जर कळालं नाही की ती मन आहे त्यावेळेची, तर आम्ही काय समजू की मी प्रार्थना केली तर बाबा डोंगर हलतील. ख्रिस्ताच्या काळातील यहुदी लोकांची समजूत जर आपल्याला स्पष्टपणे समजली नाही तर देव आपल्याकडून प्रत्यक्ष डोंगर ढळवणे अपेक्षित करतो असा आपला समज होईल. नाहीतर आपण समजू की आमचा विश्वास अपुरा आहे असा निष्कर्ष काढू, अरे माझा विश्वासच नाही, डोंगर ढळूनच नाही राहिला, डोंगर हलूनच नाही राहिला, किती मी प्रार्थना केली. काही लोक वाचतील ते वचन म्हणतील माझ्या अंगणातलं झाड हलायला पाहिजे, म्हणजे इथून निघून दुसरीकडे जायला पाहिजे, असं काहीही अर्थ लावू शकतात. आणि वरून त्याच्यात आजचे जे बाबा लोक आहेत, ख्रिस्ती बाबा लोक, ते तर कोणत्याही स्तराला जाऊन बायबलचा उपयोग करतात आणि भोळ्या लोकांना जे आहे ते उल्लू बनवू शकतात. आणि म्हणून बायबलचा अभ्यास पद्धती, अर्थविवरणाचे नियम हे माहीत असणं गरजेचं आहे. ते म्हणतील तुम्हारा विश्वास कम है, तुम पैसे नाही देते म्हणून डोंगर ढळून नाही राहिला, द्या मला पैसे, मग पहा कसा डोंगर ढळतो. असं काही पण शिकू शकतात लोक. त्याच्यानंतर आपण ऐतिहासिक संदर्भ मध्ये भाषेबद्दल बघितलेलं आहे, संस्कृतीबद्दल बघितलं थोडक्यामध्ये. कल्चर बद्दल आपण संस्कृती म्हणजे कल्चर, आणि पुढं भौगोलिक अंतर, जॉग्राफिकल जे आहे ते डिस्टन्स सुद्धा आहे. आणि ज्यावेळेस आपण बायबल वाचतो आणि प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आपण येतो त्यावेळेस आपण प्रेषितांच्या कृत्यांमधून आपण शिकू शकतो की भूगोलाबद्दल, बायबल जॉग्राफी आपण शिकू शकतो. त्याच्यामध्ये वाळवंटे आहेत, डोंगर आहेत बायबल मधले, पर्वत आहे, अरण्य आहेत, विविध नगरे आहेत, गावे आहेत, समुद्राचा समावेश होतो. पौलाने केलेली जी प्रवास आहे, मिशनरी प्रवास, किती हजार किलोमीटर त्यांनी केला, कोणत्या गावावरून कसा गेला हे आपल्याला कळतं. त्याच्यानंतर एलिया, इस्रायलाचा भूगोल समजल्यावर एलिया इस्बेल कडून किती दूर पळाला हे आपल्याला समजेल जर आपण इस्रायलचा भूगोल जर आपल्याला कळाला तर. थोडक्यामध्ये इथे जे आहे पुन्हा एकदा स्क्रीन मी शेअर करतो. एक मॅप आहे, तो मॅप शेअर करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामधून थोडस बायबल जॉग्राफी आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. येशू ख्रिस्ताच्या काळामधील पॅलेस्टाईन आहे का इथं कुठे? ओके, इट्स हिअर. तर आपला बायबल अभ्यास जो आहे तो करण्यासाठी आपल्याला मदत होईल.
आणि त्याच्यासाठी द मॅकमिलन बायबल ॲटलास हे पण एक आहे. मॅकमिलन बायबल ॲटलास आपल्याला उपयुक्त ठरू शकतं. तर ह्या ठिकाणी तुमच्या समोर मॅप आहे, नकाशा आहे. येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये पहा इस्रायलाचे किती जिल्हे होते. लँड ऑफ पॅलेस्टाईन मध्ये किती डिस्ट्रिक्ट होते. जुडिया हा पहिला जिल्हा आहे. शमरोन हा दुसरा जिल्हा आहे. गलील हा तिसरा जिल्हा आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल की इथं काय आहे, गलील समुद्र आहे. ही मधातली जी रेष दिसत आहे ही यार्देन नदी आहे. मृत समुद्र आहे आणि यार्देन नदीच्या पलीकडे अजून 2 जिल्हे होते, डेकापोलिस आणि पेरिया. म्हणजे एकंदर किती जिल्हे ह्या ठिकाणी आहे लँड ऑफ पॅलेस्टाईन मध्ये? 5 जिल्हे. पेरिया, डेकापोलिस, गलील, शमरोन आणि यहूदा. आणि मत्तयाचं पुस्तक जेव्हा आपण वाचतो आपल्याला कळतं की कफरनूम जे आहे ते येशू ख्रिस्ताच्या सेवेचं हेडक्वार्टर मुख्यालय होतं. आणि इथून येशू ख्रिस्त जो आहे तो प्रवास करून नावेनी जो आहे प्रवास करून ह्या बाजूला जातो गलील समुद्राच्या पलीकडं. आणि ह्या भागामध्ये जो आहे तो चमत्कार होतो. 5,000 लोकांना आहे ना भोजन देणे गलील समुद्राच्या पलीकडे झालेला आहे, म्हणजे बेतसेदा ह्या भागामध्ये झालेला आहे. आणि मग इकडून तो पुन्हा वापस जातो. पेत्र पाण्यावर चालतो, येशू ख्रिस्त पाण्यावर चालतो. हे आणि वादळ येतं, येशू ख्रिस्त वादळ शांत करतो. ह्या समुद्रामध्ये ते घडलेलं आहे. सो दिस इज अ लिटिल बिट ऑफ जॉग्रफी. मग प्रभू येशू ख्रिस्त जो आहे प्रवास करतो योहान 4 मध्ये आणि इथं सिक्खार ह्या ठिकाणी येतो आणि इथं तो शंभरोनी स्त्रीला भेटतो आणि त्या स्त्रीचं तारण होतं. तर बायबलचं थोडस जॉग्रफी जेव्हा आपल्याला कळतं तर नक्कीच आपला बायबल अभ्यास जो आहे तो प्रभावी होतो. तर इथे आपण बघितलं की ऐतिहासिक संदर्भ पहा, त्याच्यामधील भाषा, संस्कृती, भूगोल आणि आता ऐतिहासिक अंतर. बायबल पहा 1450 मध्ये मोशेने पहिले 5 पुस्तकं लिहिले आणि ख्रिस्तपूर्व 90 इसवी सन मध्ये शेवटचं पुस्तक म्हणजे प्रगटीकरणाचे पुस्तक 90 ते 95 इसवी सनामध्ये लिहिले. म्हणजे जवळपास बायबलच्या लिखाणाला किती वर्ष लागले कोणी सांगू शकतं का? अप्रॉक्सिमेटली कोणी सांगू शकतं? 1500 म्हणतात. येस, ओके. अप्रॉक्सिमेटली लगभग 1500 वर्ष लागले बायबलचं लिखाण करण्यासाठी. आणि याच्यामधून आपण शिकतो की बायबलचं प्रगटीकरण जे आहे ते प्रगतशील आहे, टप्प्याटप्प्याने अंशाने देवाने दिलेलं आहे. आणि शेवटचं प्रगटीकरण जे आहे ते प्रगटीकरणाचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर आता कोणत्याही प्रकारचं बायबल पूर्ण झालेलं आहे, आता कोणत्याही प्रकारचं प्रगटीकरण भेटणार नाही. ऐतिहासिक अंतर आपण या ठिकाणी बघतो. ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आपण शिकतो की रोमी लोकांद्वारे झालेला छळ, रोमी लोकांद्वारे ख्रिस्ती लोकांचा झालेला छळ पहिल्या शतकामध्ये. मग ज्या वेळेस आपण पत्र वाचतो आणि पत्र वाचताना मग आम्हाला याची झलक येते की रोमी लोकांनी आणि यहुदी लोकांनी ख्रिस्ती लोकांचा छळ केला. आणि मग त्या पार्श्वभूमीवर काही पत्र लिहिण्यात आले आणि त्याच्यातील काही पत्रे आहे. पहिलं आणि दुसरं पेत्र, इब्री लोकास पत्र, पहिले दुसरे पेत्र, ह्या किंवा प्रेषितांची कृत्य. मग यामध्ये आम्हाला रोमी लोकांद्वारे, यहुदी लोकांद्वारे प्रथम पहिल्या मंडळीचा झालेला छळ त्याची माहिती आपल्याला समजते. मंदिराचा विध्वंस
इसवी सन 70 मध्ये मंदिराचा विध्वंस झाला. इस्रायलमध्ये आज कोणतंही मंदिर नाही. येरुशलेम मध्ये कोणतंही मंदिर नाही. टायटस राजा जो आहे, रोमी सम्राट टायटस, त्याच्याद्वारे इसवी सन 70 मध्ये इस्रायल इथलच्या मंदिराचं विध्वंस झाला. आणि अशी घटना जी आहे बायबलमध्ये दोनदा झालेली आहे. पहिले नबुखेदनेझर राजाने शलोमोनाने बांधलेलं जे मंदिर आहे, शलोमोनाने बांधलेलं मंदिर, ते नबुखेदनेझर राजाने 596 ख्रिस्तपूर्व 596 मध्येच विध्वंस केला, ते जाळून टाकलं. त्याच्यानंतर पुन्हा दुसरं जे आहे मंदिर बांधण्यात आलं आणि त्या दुसऱ्या मंदिराचं सौंदर्यीकरणाचं काम जे आहे ते हेरोद द ग्रेट, महान हेरोद जे आहे त्यांनी केलेलं होतं. म्हणून त्या दुसऱ्या मंदिराला हेरोदाचं मंदिर म्हटलेलं आहे, कारण की त्याने ते मंदिर सुशोभित करण्याचं काम, सौंदर्यीकरणाचं काम हाती घेतलेलं होतं. आणि ते मंदिर सुद्धा इसवी सन 70 मध्ये त्याचा विध्वंस झाला रोमी सम्राट टायटस द्वारे. तर ही काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आम्हाला माहित असणं गरजेचं आहे, कारण की याचा उल्लेख बायबलमध्ये आहे. त्याच्यानंतर नीरो सम्राट द्वारे झालेला छळ, डॉमिशियन सम्राट द्वारे झालेला छळ, प्रगटीकरणाचं पुस्तक ज्यावेळेस आम्ही वाचतो तर आम्हाला कळतं, ती पार्श्वभूमी आपण समजून घेतो की डॉमिशियन हा सम्राट होता आणि डॉमिशियन ह्या सम्राटाद्वारे ख्रिस्ती लोकांचा छळ झाला, त्यांचा शिरच्छेद करण्यात आला आणि पहिल्या शतकामधील सगळ्यात भयंकर हा छळ होता डोमिशियन सम्राटाद्वारे. तर ऐतिहासिक पार्श्वभूमी समजणं गरजेचं आहे आणि ऐतिहासिक अंतर सुद्धा आहे, हे आपल्याला कळतं. आणि हे ज्या वेळेस आपण शिकतो तर आपल्याला लाभदायी ठरतं. सामाजिक जीवनाचे अंतर, तिथलचं सोशल लाईफ काय आहे बायबल मधलं, ते सुद्धा आम्हाला समजणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, मेंढपाळ आहे ना, मेंढपाळ, स्तोत्र संहिता 23 मध्ये परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, किंवा योहान अध्याय 10 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण हे आहे की इस्रायल राष्ट्रामध्ये जो व्यवसाय किंवा उद्योगधंदा होता, तो त्याच्यामधील मुख्य मेंढपाळाचं व्यवसाय आहे. शेती करणे, जकातदार, ह्या व्यक्तींचे सामाजिक जीवन समजून घेणं गरजेचं आहे. आणि का बरं स्तोत्रकर्ता म्हणत आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि तो माझ्या डोक्यावर तेलाचा अभ्यंग करतो? काय कॉन्टेक्स्ट आहे, काय संदर्भ आहे ते समजणं गरजेचं आहे. कारण की इस्रायलमध्ये मेंढपाळाच्या डोक्यावर जे आहे ते कीटक किंवा मेंढपाळाच्या डोक्यावर किडे चढायचे आणि ते किडे त्यांच्या कानामध्ये जायचे. त्यासाठी मेंढपाळ जो आहे तो त्या मेंढरांच्या डोक्यावर तेल टाकत असत आणि त्यामुळं ते किडे जे आहे ते डोकं त्यांचं गुळगुळीत झाल्यामुळे ते किडे चढू शकत नव्हते, ते खाली पडून जायचे. आणि अशा रीतीने मेंढपाळ आपल्या मेंढरांचं जे आहे काळजी घ्यायचा. आणि मग त्या पार्श्वभूमीमधून जे आहे स्तोत्र जे आहे ते लिहिण्यात आलेलं आहे. आणि तिथं तो म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आणि तो तेलाचा अभ्यंग करतो. पण त्याचा संदर्भ, सामाजिक संदर्भ काय आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. दुसरी बाब आपण या ठिकाणी शिकतो की बायबलचा अर्थ त्याच्या सर्वसाधारण भाषेमध्ये लावा.
तिकडे जाण्याआधी पुन्हा आणखीन एक उदाहरण देऊ इच्छितो. सामाजिक जीवनाचे सामाजिक जीवनामध्ये अं, सामाजिक जीवनामध्ये इस्रायल लोकांचे उपास होते. उपासाच्या दिवशी जे पुरुष होते ते डोक्याला तेल लावत असत आणि म्हणून मत्तय 7 मध्ये जे आहे, मत्तय 6 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही ज्यावेळेस उपास करता तर त्यावेळेस तुम्ही आपल्या डोक्याला तेल लावा. त्याचा अर्थ काय आहे आपल्या डोक्याला तेल लावा म्हणजे? तर सामाजिक जीवन जे आहे ते माहीत असणं गरजेचं आहे. नाहीतर आपण चुकीचा अर्थ लावू आणि चुकीचा काय करू? अर्थ विवरण करू. आपण काय सांगू की उपासाच्या दिवशी डोक्याला तेल लावलं तर जास्त प्रार्थना ऐकल्या जाईल. चुकीचा आपण अर्थ लावू, चुकीचं आपण त्या ठिकाणी चुकीचं लागूकरण करू. सामाजिक जीवन, कारण की पुरुष सर्वसाधारण रीतीने दररोज अंघोळ केल्यानंतर डोक्याला तेल लावत असत आणि येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही दररोज ज्या प्रकारे वागता तसंच तुम्ही वागा. उपासाच्या दिवशी उगीच काहीतरी लांब लांब तोंड करू नका. म्लान मुख दुःखी होऊन असं दाखवू नका मी उपास करतो. त्या संदर्भामध्ये तो सांगत आहे की तुम्ही दररोज जशी अंघोळ करता, डोक्याला तेल लावता, पावडर लावता तोंडाला, भांग पाडता, तसं उपासाच्या दिवशी पण व्यवस्थित राहा. उगीच म्लान मुख होऊन लोकांना दाखवू नका. तर तोच संदर्भ आहे, तो समजणं गरजेचं आहे. देवाचं वचन आपल्या पायासाठी दिवा आणि आपल्या मार्गासाठी प्रकाश आहे. तर सामाजिक जीवन पुन्हा एकदा आपल्याला समजणं गरजेचं आहे. शेतकरी रात्रीच्या वेळेस शेतात जायचे, मशाल घेऊन जायचे आणि त्या मशालाच्या प्रकाशामध्ये त्यांना ती वाट दिसायची आणि त्या शेतापर्यंत जायचे. तर ते शेतकऱ्याचं जीवन आणि त्याचं मग लागूकरण जे आहे, त्याचा उपयोग केलेला आहे बायबलमध्ये आणि ते सामाजिक जीवन समजणं गरजेचं आहे. पुढे आपण जातो. बायबलचा अर्थ त्याच्या सर्वसाधारण भाषेत लावा. आपल्याला समजावे अशा भाषेत संवाद साधला. देवाने आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये संवाद साधलेला आहे. मानवाला कळेल अशा भाषेमध्ये संवाद साधलेला आहे. आणि बायबलमध्ये चिन्हात्मक आणि अलंकारिक भाषा आहे. जसं वृक्ष टाळ्या वाजवतात, अलंकारिक भाषा आहे. येशूदार आहे, येशूदार आहे, हे पण काय आहे? मेटाफोर आहे. येशू मेंढपाळ आहे, येशू भाकर आहे, अलंकारिक भाषा आहे. आपल्या टेबलावर ठेवलेली भाकर नाहीये येशू, किंवा आपल्या घराचं दार नाहीये लाकडाचं किंवा लोखंडाचं. मग इथे आपल्याला शिकायला भेटतं की आपल्याला समजावे अशा भाषेत देवाने संवाद साधलेला आहे आणि परमेश्वराने चिन्हात्मक आणि अलंकारिक भाषेचा वापर सुद्धा केलेला आहे. सर्वसाधारण भाषेची पद्धत वापरल्याने चिन्हात्मक आणि अलंकारिक वाचने आपण टाळू शकतो. बायबल प्लेन भाषेमध्ये दिलेला आहे. प्लेन भाषेमध्ये म्हणजे तू जर हे फळ खाशील तर मरशील, अगदी प्लेन भाषा आहे. त्याच्यात कोणतंही गुपित नाही, गहन नाही, काही नाही, अगदी प्लेन. एक ग्लास पाणी आण, जसं आपण आपल्या मुलाला सांगतो, किंवा मला आणखीन एक चपाती हवी, त्याच्यामध्ये कोणतंही अलंकारिक भाषा नाही. एक चपाती हवी असं आपण जर म्हटलं तर आपल्या घरातील लोक आपल्याला दुसरं काहीतरी आणून नाही देत, है ना. A4 साईजचा पेपर वगैरे किंवा पुस्तक, एक चपातीच आणून देतात. म्हणजे बायबलची भाषा प्लेन आहे. बऱ्याच जागी जी आहे प्लेन भाषा वापरलेली आहे, पण काही जागी चिन्हात्मक आणि अलंकारिक भाषा सुद्धा वापरलेली आहे. वृक्ष टाळ्या वाजवतात, अलंकारिक भाषा आहे. येशूदार आहे. त्याच्यानंतर कधी कधी लोक जे आहे, सर्वसाधारण जी भाषा आहे, सर्वसाधारण भाषा देवाने दिलेली आहे, त्याच्यामध्ये काहीतरी स्वतःच्या डोक्याने काहीतरी जे आहे त्याच्यामध्ये अलंकारिक भाषा किंवा त्याचं आत्मीकरण करतात आणि वेगळा अर्थ देतात. फॉर एक्झाम्पल, आता आपण जर चपाती मागितली घरात तर आपल्याला चपातीच देतील.
आपल्याला न्यूजपेपर वाढणार नाही आपल्या ताटामध्ये. कधी कधी उपदेशक जो आहे किंवा प्रीचर्स ते साधी सरळ भाषा जी आहे त्याच्यामध्ये काहीतरी गहन शोधण्याचा प्रयत्न करतात आणि गहनच्या नादामध्ये ते घाण करून ठेवतात. तर आता योहान अध्याय 2 योहान अध्याय 2 तिथं द्राक्षरस येशू ख्रिस्तानी काय केला? पाण्याचा द्राक्षरस केला. आणि आता तिथं साधा आहे, पाणी मागवलं, पाण्याचा द्राक्षरस केला. आता तिथं आम्ही सांगणार नाही की ते द्राक्षरस येशू ख्रिस्ताचं रक्त आहे, ते 6 मडके हे आहे, ते 6 रांजण ते आहेत, ते 6 रांजण 6 मंडळ्या आहेत, असा अर्थ नाही लावत आपण. त्याला ॲलोगरायझिंग म्हणतात. त्याला संदर्भाचं आत्मीकरण करणे, म्हणजे देवानं जे सांगितलं नाही ते आपण तिथं सांगण्याचा प्रयत्न करतो. 6 रांजण साधे 6 रांजणच होते, 6 मंडळ्या नव्हत्या. आणि ते पाण्याचा द्राक्षरस केला तर द्राक्षरसच होता, ते काही हे नव्हतं है ना, येशूचं रक्त वगैरे. किंवा मग नयमायाने बांधलेला तट, मग त्याच्यामधून आपण काहीतरी सायकोलॉजिकल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू. नयमायाने तट बांधला याचा अर्थ खोल मानसिक पातळीवरील स्वास्थाशी आपण लावणार नाही. किंवा नयमाने पडलेला तट बांधला, ते भिंती चुना मातीचा तट बांधला आणि तो तट खरोखरचा तट होता, भिंत. मग ते घेऊन आम्ही दुसरं काहीतरी सांगणार नाही, त्याचं आत्मीकरण करणार नाही. ॲलोगरायझिंग हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. जसं दावीद आणि गोलियाताची गोष्ट. मग तुमचा गोलियात कोण आहे? कर्ज, मग 1000, मग घ्या 5 गोटे घ्या, विश्वासाचा गोटा, प्रेमाचा गोटा, याचा गोटा. नाही, तिथं खरोखरची लढाई झाली, तो संदर्भ आहे. मग आम्ही अशा रीतीनं नाही ते त्या ठिकाणी मांडतो. आणि 1 घंट्यासाठी जे हे आहेत पाळक, 1 घंट्यासाठी सर्वाला दावीद बनवून टाकतात, 1 घंट्यासाठी सर्वाला अब्राम बनवून टाकतात, कॉलर टाईट एकदम. मग चर्चच्या बाहेर निघालं की आपली पुडी काढून मग सोडून तोंडात ठेवून देतात. अशा प्रकारचे दावीद आहे आपल्या मंडळीमध्ये. तर अशा रीतीने आपण बघतो की जिथं प्लेन साधी सरळ भाषा वापरली तिथं काहीतरी चिन्हात्मक किंवा अलंकारिक किंवा गहनच्या नादामध्ये घाण करून ठेवली जाते. पुढे आपण जातो बायबल अभ्यासामध्ये. संदर्भ लक्षात घेऊन बायबलचा अर्थ लावा, है ना. संदर्भ लक्षात घेऊन बायबलचा अर्थ लावा. फिलिप्पीकरास 4:13, जो मला सामर्थ्य देतो त्याच्याकडून सर्व काही करण्यास मी समर्थ आहे. उचला मग. आज आता बायबल स्टडी झाल्यावर 200 किलोचं वजन उचला, नाही उचलल्या जाणार. हे वचन वाचल्यावर काय असं आतमध्ये शक्ती घुसणार नाही आमच्या. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करण्यास शक्तिशाली आहे. मग एखाद्याला ड्रायव्हिंग येत नसेल, तो म्हणाल आज मी गाडीत चालवतो हे वचन वाचून. मग अशा रीतीने संदर्भ जर लक्षात घेतला नाही तर लोक काही पण करू शकतात, कुठेही बायबलचं वचन लावतात, कोणत्याही घटनेला घेतात आणि बायबलचं वचन लावतात. कार घेतली की फेसबुकवर लोक फोटो टाकतात आणि वरती फिलिप्पीकरास 4:13, मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करण्यास शक्तिशाली आहे. पॉल तुझ्या कार बद्दल बोलत होता का 2000 वर्षापूर्वी की तू ह्या दिवशी कार घेऊन फोटो टाकणार आहे? संदर्भ लोक समजत नाही, शिकत नाही आणि आपलं काही तिथं कुठलं घेतलं वचन की लावून टाकणार फेसबुकवर.
तुम्हाला शेपूट नाही, तुम्हाला डोकं बनवणार, ते कशाबद्दल सांगितलं ते लक्षात घेत नाही. फिलिप्पीकरास 4:13 मध्ये पौल सांगतो की मला अडचणीमध्ये राहणं मला माहित आहे, विपन्नतेमध्ये राहणं मला ठाऊक आहे. मिशनच्या जीवनाबद्दल तो बोलत आहे, एका मिशनरीच्या जीवनाबद्दल बोलत आहे की विपन्नतेत राहणं मला ठाऊक आहे, संपन्नतेत राहणं मला ठाऊक आहे. आणि मिशनचं कार्य करत असताना काही काही वेळेस त्याच्या जीवनामध्ये अडचणी आल्यात, दुःख आले, छळ आले, तरी तो म्हणतो की ख्रिस्तासाठी जगणं मला माहित आहे. आणि देवाने ज्यावेळेस मंडळींद्वारे पुरवलं, त्यांनी धन्यवादित अंतःकरणाने स्वीकारलं. आणि मग त्या कॉन्टेक्स्ट मध्ये, त्या संदर्भामध्ये तो बोलत आहे की मी विपन्नतेत आणि संपन्नतेत राहणं मला ठाऊक आहे. देव मला जो शक्ती देतो, आत्मिक शक्ती, त्याच्याद्वारे मी सर्व काही करण्यास समर्थ आहे. सर्व काही म्हणजे विपन्नतेत आणि संपन्नतेत राहणं मला ठाऊक आहे, ते तिथं शिकवलेलं आहे. आपल्या कार बद्दल किंवा आपल्या फॉरेन ट्रिप बद्दलचं ते वचन नाहीये. फिलिप्पीकरास 4:13. त्याच्यानंतर पहिलं करिंथ 7:1, पहिलं करिंथ 7:1 जर वाचलं तर लोक बुचकड्यात पडतील. नुसतं एक वचन जर आम्ही वाचलं तर. कोणी वाचू शकतं का? कॅन एनीबडी रीड दॅट वन? करंथीकरास अध्याय 7 आणि वचन 1. तुम्ही मला ज्या बाबतीत लिहिले त्याविषयी पुरुषाने स्त्रीला शिवू नाही, हे त्याला बरे आहे. आता एक वचन आम्ही जर वाचलं तर आम्ही काय करू? पुरुषाने स्त्रीला शिवू नाही असा अर्थ लावू आणि लागूकरण करू. आजपासून सगळ्या स्त्रियांपासून आपल्याला लांब जायचं, कोणाला धक्का नाही लागला पाहिजे, गाडीत, बसमध्ये, घरामध्ये. आपण चुकीचं निरीक्षण केलं, चुकीचा अर्थ लावू, पुरुषाने स्त्रीला शिवू नाही हे त्याला बरे आहे. मग ज्या वेळेस आम्ही पहिलं करंथीकरास अध्याय 7 आणि वचन 1 वाचतो, त्यावेळेस आम्ही थोडं मागं जातो. त्यावेळेस आम्ही अध्याय 6 मध्ये जातो आणि अध्याय 6 मध्ये वचन 16 मध्ये पौल म्हणतो, जो कसबीनीशी जडला तो व ती एक शरीर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही का? पौल म्हणतो वचन 18 मध्ये, जार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढ. जे कोणतेही दुसरे पाप कर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेर होते, परंतु जो जार कर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो. पुरुषाने स्त्रीला शिवू नाही हे जार कर्माबद्दल बोललेलं आहे, व्यभिचाराबद्दल बोललेलं आहे. आणि आम्ही जर मागील वचन वाचलं नाही, संदर्भ आम्हाला कळाला नाही अध्याय 6चा, अध्याय 7चा, तर आम्ही चुकीचा अर्थ लावू आणि चुकीचं निष्कर्ष काढू. आणि वचन 2 मध्ये पहा तो काय म्हणतो, तरी जार कर्म होत आहे म्हणून प्रत्येक पुरुषाला त्याची पत्नी असावी. आणि म्हणून पहिले करंथीकरास अध्याय 7 आणि 1 वचन आपण वेगळं काढतो, एक वचन वेगळं काढून आम्ही त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेस आपण चुका करतो. एक तर लोक काय करतात, संदर्भाचं डोकं घेतात, नाही तर शेपूट घेतात. मधात काय सांगितलं ते सोडून देतात, नाही तर मधातलं घेतात, डोकं सोडतात आणि शेपूट सोडून देतात. आणि मागे पुढे काय सांगितलं ते काही वाचत नाही. रोमकरास अध्याय 8, रोमकरास अध्याय 8 आणि वचन 28, ते एक वचन आम्ही वाचलं तर आपण चुकीचं निष्कर्ष काढू. फक्त एकच वचन जर आपण वाचलं तर. रोमकरास अध्याय 8 कोणाला जर सापडले असेल तर कृपया करून आपण वाचू शकता. रोम 8:28. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यास देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. येस,
त्याच्या संकल्पानुसार बोलवलेल्यास, त्याच्यावर प्रीती करणाऱ्यास सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. आता आम्ही तिथंच थांबलो तर नुसतं आमच्या डोक्यामध्ये एकच शब्द येईल, कल्याणकारक. आणि मानवाच्या दृष्टीने कल्याण वेगळं आहे. मानवाच्या दृष्टीने कल्याण म्हणजे 50 एकर शेती, दुबईमध्ये एक बंगला, बॉम्बेमध्ये एक बंगला, मर्सडीज, BMW, हे कल्याण आहे मानवाच्या दृष्टीने. पण देव अशा कल्याणाबद्दल बोलत नाहीये. देव देऊ शकतो, पण इथं ते सांगितलेलं नाहीये. मग 28 समजण्यासाठी 29 आणि 30 वाचलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला ते कल्याण समजेल. नाही तर आपलं होऊन जाईल कल्याण. वाचा. हो, एक मिनिट हा. 28 ज्यांना त्यांनी कुठं केलं होता. हा, मी वाचतो. कारण ज्यांच्या विषयीचे त्याला पूर्वज्ञान होते, त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे, म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. त्यात हेतू हा की पुष्कळ बंधुजनामधला ज्येष्ठ असा असावा. ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले, त्यांना त्याने पाचारण केले, त्यांना पाचारण केले, त्यांना नीतिमाने ठरविले, ज्यांना त्याने नीतिमान ठरविले, त्यांचे त्याने गौरवही केले. आणि मग त्या कल्याण देव कसा करतो इथं आपल्याला सांगितलेलं आहे. आम्हाला देवाच्या ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये तो बनवत आहे. त्याने आम्हाला निवडलं, पाचारण दिले, नीतिमान ठरविलं आणि गौरव दिलं. रोम 8:28 आपल्याला त्या कल्याणाबद्दल शिकवत आहे. दुसरा संदर्भ आपण वाचूया, ज्याच्याबद्दल लोक बऱ्याचदा चुका करतात. मत्ते 18:18, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल, आणि जी काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. त्याच्यानंतर मत्ते 18:16 आणि बहुतेक 20वं वचन आहे, कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत, तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. मत्ते 18 जे आहे ते काय करतील लोक, पृथ्वीवर बांधाल तर स्वर्गात बांधल्या जाईल. आणि मग काय लोक काय करतात, याच्यामधून हे घेतात, सैतानाला बांधले पाहिजे. पृथ्वीवर बांधलं तर त्याला देव स्वर्गात बांधतो. इथं त्याच्याबद्दल सांगितलेलं नाहीये. सैतानाला बांधण्याचा हा जो प्रकार आहे हा बायबलमध्ये नाहीये. सैतानाला आपण बांधू शकत नाही. देवानेच मोकळं सोडलेलं आहे. ख्रिस्त येऊस तर देवानेच त्याला ठेवलेलं आहे. त्याच्या योजनेमध्ये, त्याच्या मूवीमध्ये त्याला एक भाग दिलेला आहे, पात्र. नाहीतर एदेन बागेच त्याला ठेचून तिथंच अंत केला असता. तर ज्यावेळेस हे वचन वाचतात लोक, मत्ते 18:18, पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल, आणि काय सांगतात, सैतानाला बांधतो. तो काय हे नाहीये, आपलं पाळीव कुत्रा नाहीये की त्याला फिरून आणलं आणि नंतर बांधलं. तर काय मग नेमकं मत्ते 18, आम्ही जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. मग मत्ते 18 आम्ही ज्यावेळेस वाचतो तर इथं आपण दोघे किंवा तिघं आहे तिथं मी आहे देव म्हणतो. पण पूर्ण संदर्भ आम्ही ज्यावेळेस वाचतो, कशाबद्दलचा संदर्भ आहे, मत्ते 18:15-20 अनुशासन लावण्याबद्दलचा संदर्भ आहे. लक्षात ठेवा, तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघे एकांतात असताना त्याचा अपराध त्याला दाखव. त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाव मिळवला आहेस असे होईल. परंतु त्याने जर ऐकले नाही तर तू एक दोघास आपणा बरोबर घे. इथं पहा, एक दोघास दिलेला आहे.
अशासाठी की दोघा किंवा तिघा साक्षीदाराच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबित व्हावा. अनुशासन, जे लोक मंडळीमध्ये जे आहेत, मंडळीचे सभासद, सगळ्यांनाच हे लागू होतं. ज्या वेळेस उघड पापामध्ये जगतात तर त्यांना मंडळी अनुशासन लावते. त्यांना पहिले एकांतात जाऊन समजवते, मग दोघे किंवा तिघे जाऊन त्यांना समजवतात. आणि ती व्यक्ती जर उघड पापामध्ये कंटिन्यू जगत असेल तर इथं सांगितलेलं आहे की दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबित व्हावा. आणि जर त्याने त्याचे ऐकले नाही तर मंडळीला कळव, आणि जर त्याने मंडळीचेही ऐकले नाही तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार यांच्यासारखा हो. म्हणजे काही दिवसासाठी त्यांना मंडळीच्या बाहेर काढतात जर उघड पापामध्ये जगतात आणि पश्चाताप करत नाही तर. मी तुम्हाला खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल, आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल तर स्वर्गात मोकळे केले जाल. तुम्ही जे काही पृथ्वीवर बांधाल म्हणजे दोघं किंवा तिघ मिळून मंडळीमध्ये ज्या पाप करणाऱ्या व्यक्तीला अनुशासन लावतात त्याला देव मान्यता देतो, स्वर्गात बांधले जाईल, म्हणजे देवाकडून त्याला मान्यता आहे. आणि जर तो व्यक्ती पश्चाताप करून वापस येतो तर त्याला आपण क्षमा करतो. पृथ्वीवर मोकळे कराल तर स्वर्गात मोकळे केले जाईल. म्हणजे आम्ही देवाचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत आहे. जर तो पश्चाताप करून येतो आणि त्याला आम्ही क्षमा करतो तर देव सुद्धा त्याला क्षमा करतो. हे इथं सांगितलेलं आहे. मी आणखी तुम्हाला खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडे त्यांच्यासाठी केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहे तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. काय संदर्भ आहे दोघे आणि तिघेचा? दोघे किंवा तिघ साक्षीदार अनुशासन डिसिप्लिन साठी एकत्र जमतात, तो संदर्भ आहे. नुसतं आम्ही 20वं वचन घेतो, दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत, त्या ठिकाणी मी आहे. म्हणजे ज्या वेळेस मंडळी एका व्यक्तीला अनुशासन लावते त्याला देव मान्यता देत आहे, हे या वचनाचा अर्थ आहे. पण आपण कॉन्टॅक्ट जो आहे तो समजून घेत नाही आणि आम्ही फक्त ते वचन अलगद बाहेर काढतो आणि त्याचा वापर करतो. पाळक आणि मंडळीचे सदस्यांचं हे फेवरेट वचन आहे, जिथं 2 किंवा 3 आहे त्या ठिकाणी तू आहेस. संदर्भ लक्षात घेणं गरजेचं आहे. बायबलचा अर्थ बायबलद्वारेच लावा. मुद्द्यावर देव इतरत्र काय म्हणतो याचा अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे आहे. नुसतं एक वचन घेऊन तुम्ही त्याच्यावर एक वचन घेऊन त्याच्यामधून निष्कर्ष काढू नका. फॉर एक्झाम्पल उत्पत्ती 1 आणि 2, उत्पत्ती 1 आणि 2 तिथं आपल्याला सांगितलेलं आहे की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. आता इथं हा जो शब्द आहे देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता, आपल्या मराठी भाषेमधून आपल्याला हे समजणार नाही. देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. आपण विचार करू की का बरं तळपत होता? तर ज्यावेळेस आपण इब्री शास्त्रामधील तळपत हा शब्द आपण ज्यावेळेस शिकतो तर हा शब्द कशा प्रकारचा आहे? जणू काही पक्षीन किंवा कोंबडी अंडी उबवते आणि पिल्लांना जन्म देते, याचाच अर्थ तिथं तळपत राहणे म्हणजे देवाचा आत्मा तळपत आहे म्हणजे आपण असं समजू की त्याला खूपच त्रास होत आहे, जलावर तळपून राहिलेला आहे असा आम्ही विचार करू, काहीतरी दुःखद किंवा नकारात्मक. पण जो इब्री शब्द तिथं वापरलेला आहे तो शब्द अशा प्रकारचा आहे की जसं जणू काही पक्षीन किंवा कोंबडी
अंडी उबविते आणि पक्ष्यांना जन्म देते, त्या प्रकारे देवाचा आत्मा सुद्धा ह्या निर्मितीच्या कार्यामध्ये क्रियाशील होता. देवाचा आत्मा निर्मितीच्या कार्यामध्ये क्रियाशील होता आणि देवाचा आत्मा सुद्धा निर्माण करत होता, उत्पत्ती करत होता. नुसतं आम्ही देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला इथंच थांबलो तर आम्हाला ते कळणार नाही. मग ह्या मुद्द्यावर देव इतरत्र काय म्हणतो याचा अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. मग आम्हाला इयोब याच्यावर मार्गदर्शन करतो. देवाचा आत्मा जलावर तळपत होता, त्याचा अर्थ आम्हाला इयोब सांगतो. काय सांगत आहे इयोब? देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे, सर्व समर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झाले आहे. आणि इयोब 28 मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की पवित्र आत्म्याने, देवाच्या आत्म्याने जे आहे आकाश घडविले आहे. मग इथं आपल्याला याचा अर्थ कळतो. उत्पत्ती 1:2 चा अर्थ की देवाचा आत्मा जलावर तळपत होता, म्हणजे तो क्रियाशील रीतीने घडवत होता, निर्माण करत होता देवाचा आत्मा. आणि म्हणून एका वचनावर नुसतं आम्हाला निर्भर राहण्याची गरज नाही, तर देव ह्या मुद्द्यावर बायबलच्या दुसऱ्या भागामधून काय बोललेलं आहे तिकडं आम्ही जातो आणि अधिक स्पष्ट वचनामधून कठीण वचन समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की इथपर्यंत आपल्याला समजलेलं आहे. याच्यावर काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आपण प्रार्थना करून समाप्त करणार आहोत. दादा खूप छान सांगितलं. माझी फक्त रिक्वेस्ट आहे की ही रेकॉर्डिंग एकदा परत पाठवाल ग्रुपवर. हा आहे मला सिस्टर, ऐकायला रेकॉर्डिंग बरं. केलेलं आहे. तर युट्यूब जे आहे त्याच्यावर अपलोड करून मग मी लिंक पाठवतो चर्चच्या ग्रुपमध्ये. ओके येस येस, ओके थँक्यू. ओके, थँक्यू. सर विजय बोलतोय. येस ब्रदर, येस. मला काही प्रश्न आहेत पण मी ते 1-on-1 विचारेन. ओके ब्रदर, येस येस. मला काही गोष्टी समजून घ्यायच्या त्याच्यामध्ये. ओके ब्रदर, येस येस, शुअर शुअर. ओके सर, चालेल. Okay, okay. Brother Vijay, could you pray and then we can conclude this session? शुअर चालेल. Yes, yes. चालेल. हे सर्व समर्थ पित्या, ही प्रार्थनेसाठी वेळ दिलीस मला आभार मानतो. खरंच परमेश्वर तुझे वचन ही परमेश्वर समजण्यासाठी परमेश्वर आम्हाला तू ज्ञान दे. गरज आहे परमेश्वर आम्हाला. त्याची व्याप्ती किती मोठी आहे परमेश्वर हे आम्हाला अजूनही कळलेलं नाही परमेश्वर. आम्ही तर तुझ्या त्या समुद्राच्या काठावर आहोत प्रभूजी. आम्ही दे बापा, मी प्रार्थना करतो की तुझं नेमकं वचन आज बंधूद्वारे आम्हाला कळतंय परमेश्वर. ते समजण्याची ती बुद्धी दे, ते ज्ञान दे प्रभू. आणि परमेश्वर गोष्टींचा आम्हाला परमेश्वर उलगडा होऊ दे, यासाठी आम्ही प्रार्थना विनंती करतो. आज परमेश्वर इथे जमलेल्या माझ्या प्रत्येक बहिणी आणि भावाला परमेश्वर ही तू भाकर दिलीस, त्याच्याबद्दल तुझे उपकार मानतो प्रभूशी. दे बाबा, तू आमच्या बरोबर नित्य आहेस, आम्हाला सांभाळतोस, आम्हाला परमेश्वर जे हवंय ते सगळं देत आहेस म्हणून धन्यवाद देतो प्रभूशी. आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तू आमच्या बरोबर आहेस, आम्हाला परमेश्वर नित्य नियमाने चालवत आहेस म्हणून तुझे उपकार मानतो प्रभूशी. आमच्या जडणघडणापासून तू आम्हाला ओळखतोस, त्याच्याबद्दल तुझे उपकार मानतो परमेश्वर. खरंच प्रभू, तुला जेव्हा आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस कळतं की प्रभू तू आमच्या प्रत्येक मार्गात, आमच्या प्रत्येक चालल्या बोलण्यामध्ये आहेस. आम्हाला नीतिमानानं चालवण्याचा तू आम्हाला परमेश्वर प्रयत्न करतोयस प्रभूजी, आम्हाला घडवतोयस. आणि आम्ही परमेश्वर त्या पापांपासून दूर राहावं आणि नीतिमान आणि पाप यातला फरक आम्हाला सातत्याने तुझा पवित्र आत्मा जाणवून देतो, त्याच्याबद्दल धन्यवाद देतो प्रभू. प्रभू, मी तुझे उपकार मानतो परमेश्वर ह्याच्या आयुष्यासाठी, या प्रार्थनेसाठी आणि सरांनी दिलेल्या त्या प्रत्येक परमेश्वर वेळेसाठी. प्रभू, आज इथल्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी पुन्हा प्रार्थना करतो, तुझ्या हाती समर्पित करतो आम्ही स्वतःला. आणि परमेश्वर ही सगळी प्रार्थना तारणारा ख्रिस्त प्रभू येशू याच्या प्रिय आणि गोड नावात मागतो म्हणून तो ऐकतो घेतो. आमेन. आमेन, आमेन. आमेन. थँक यू व्हेरी मच. थँक्यू सर. तर मानतो. येस, थँक्यू. चांगलं माहिती मिळाली. प्रभूची स्तुती असो. सगळं देवाच्या वचन, देवानेच दिलंय वचनामध्ये. हो. येस, भेटूया आपण मग
येस. हो हो, sure, हो. sure, sure, sure. मला Yes. कधी थँक्यू. फोन या हा येस ब्रदर. फोन कधी करता येईल मला? करू शकता तुम्ही आता पण हे सेशन हा, चालेल. झाल्यानंतर. ठीक आहे मी एक तासाभराने करतो कॉल. ओके ओके चालेल चालेल. येस येस ब्रदर. या थँक्यू बाय बाय. बाय बाय बाय.